नमस्कार, मी सुजय अनिल मोहिते। आमच्या केडगाव परिसरात महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या होत्या किंवा कचरा व्यवस्थापनाचं जे पूर्ण एक सिस्टम होती ती पूर्ण कोलमडून पडल्यामुळे किंवा ज्यांची जी टेंडर प्रोसेस असेल त्या सगळ्या गोष्टींमुळे 15 दिवसापासून प्रभागात आमच्या एकाही परिसरात कोणतीही घंटागाडी नावाचा प्रकार कुठे फिरला नव्हता। त्यामुळे नागरिकांनी गेल्या 15 दिवसापासून कचरा समस्येला व्याकुळ झाले होते। अनेक ठिकाणी जे मोकळे प्लॉट असतील, कुठं चौक असेल, बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे झाले होते। या गोष्टीमुळे जी रोगराई असेल ह्या गोष्टीचे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या होण्याची एक भीती होती। आमचा रोज नागरिकांशी संबंध असल्यामुळे, रोज नागरिकांशी आमचा संवाद असल्यामुळे अनेक नागरिकांकडून आम्हाला वेळोवेळी फोन यायचे की कचरा गाडी आज आमच्या परिसरात आली नाही, कचरा गाडी आज आमच्या गल्लीत आली नाही। त्या गोष्टी आम्ही 10-15 दिवस झाले ज्याचा आम्ही पाठपुरावा केला। आपले पालिकेचे आयुक्त असतील डांगे साहेब, सर्वांना पालिकेच्या जी कचरा व्यवस्थापन असेल त्यांच्याशी जेव्हा संपर्क केला तेव्हा असं लक्षात आले की जे टेंडर पद्धती आहे पालिकेची कचऱ्यासाठी, ती नवीन टेंडर जे आता फ्लॅश झाले त्याला एक 10 ते 15 दिवस किंवा महिनाभर कालावधी लागू शकतो। तोपर्यंत जी समस्या आहे ती एक तीव्र होऊन पूर्ण प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या असतील, कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या समस्या असतील, एक मोठा समस्या होण्याची एक हे होती। पण ह्या गोष्टीला पालिकेकडे पर्याय न मागता आम्ही सर्व आमच्या मित्रपरिवार असेल किंवा आम्ही वैयक्तिक असेल, आम्ही एक ट्रॅक्टर असेल, त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकला होता त्या ठिकाणी ते डेपो उचलण्यासाठी JCB असेल, डंपर असेल, ह्या सगळ्या आमची एक वैयक्तिक व्यवस्था आम्ही वापरून आमच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेले 5-6 दिवसापासून प्रत्येक परिसरात घंटागाडीप्रमाणेच आम्ही एक ट्रॅक्टर फिरवला। त्यात सर्व नागरिकांची पण आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला। ज्या ज्या गल्लीत जाईल तिथे अनाउन्समेंट करून किंवा प्रत्येकांना घरोघरी जाऊन आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की कचरा गाडी नाहीये पालिकेची, पण आपल्या प्रभागात जी समस्या निर्माण झाली ती रोखण्यासाठी आपण एक ट्रॅक्टर फिरवतोय। प्रत्येक ज्या गल्लोगल्ली गाडी गेली त्या प्रत्येक नागरिकांनी त्यात ते कचऱ्याचं त्याच्यात हे केलं, म्हणजे प्रत्येकाने तिथं कचरा फेकला गेला। आणि ते सर्व आम्ही 5-6 दिवसापासून केल्यामुळे आमच्या प्रभागात आज जो पूर्ण अहिल्यानगर शहराला प्रॉब्लेम आलाय कचऱ्याचा तो आमच्या इथं नाहीये। आज जर तुम्ही लिंक रोडच्या पूर्ण मोकळे प्लॉट वगैरे असेल तर तुम्ही बघितलं 2-3 दिवसापूर्वी कचऱ्याचे ढेर झाले होते प्रत्येक ठिकाणी। मोकळ्या प्लॉटमध्ये असेल, नागरी वस्तीत असेल, जो कोणता मोकळा प्लॉट आहे किंवा चौक आहे तिथं लोकांनी घरातला कचरा आणून फेकला होता। तो सगळा डेपो आम्ही काही पालिकेच्या माध्यमातून असेल, काही आमच्या माध्यमातून असेल, म्हणजे पाठपुरावा करून आमचे लोक जाऊन वैयक्तिक आमची सर्व यंत्रणा वापरून आम्ही तिथे तो पूर्ण डेपो उचलले। ह्या सर्व स्वच्छतेमुळे नागरिकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे अनेक नागरिकांकडून आमच्या उपक्रमाचे कौतुकही झाले। व पालिकेचे जे टेंडरिंग प्रोसेस आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हा उपक्रम सातत्याने चालू ठेवू। प्रभागात कुठेही आरोग्य समस्या निर्माण होणार नाही किंवा कचऱ्यामुळे काही दुसऱ्या गोष्टींचे प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही एकदम काळजी घेऊ। धन्यवाद। आमच्या परिसरात घंटागाडी आली नव्हती, बरेच दिवस झाले। तर सुजय मोहिते आम्ही फोन केला आणि त्यांना सांगितलं कचऱ्याची समस्या आहे आमच्या इथं, तर त्यांनी कचरा घंटागाडी पाठवली। आमच्या इथं कचऱ्याची समस्या दूर झाली। मी माधवनगर परिसरात राहिला आहे। गेल्या 8 दिवसापासून या परिसरात कचऱ्याची भयानक समस्या होती। महिलांना कचरा टाकण्याला प्रॉब्लेम येत होते, कुठं टाकावं कचरा याच्या अडचणी निर्माण होत होत्या। या संदर्भात मी सुजय मोहिते यांना कॉल केला, त्यांना आमच्या परिसरातली कचऱ्याची समस्या सोडवा, तर त्यांनी तात्काळ आम्हाला मदत केली। ट्रॅक्टर पाठवला, इथं कचऱ्याची समस्या सोडवली। मी सर्व नागरिकांच्या वतीने सुजय दादा मोहिते यांना धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांनी असंच चांगलं काम करत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो।